आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षय कुठे? काय? आम्ही तुला किडनॅप केलं म्हणून शनायाने अक्षयला किडनॅप केलंय का? व्हॉट? आय एम आस्किंग यू समथिंग. अक्षयला किडनॅप? तुला खरं सांगू का यश, हे ऐकून मला खूप आनंद झालाय. मनीषा, पण तुझ्या माहितीसाठी एक सांगते, माझी शनू बेबी असलं फालतू डेअरिंग नाही करणार. मनीषा, हे जर शनायाने केलं असेल ना तर आमच्यासारखे वाईट आम्हीच. ते मला चांगलंच कळलंय. यु नो यश, तुझ्या ह्या इगोमुळे तुझे असंख्य शत्रू निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापैकी कोणीतरी हे करू शकतं. आता तरी वागणं जरा स्वतःचं सुधार. ओ शट अप. तुझ्याकडून सल्ला घेऊन आयुष्य जगण्याची वेळ आलेली नाही आमची. येईल, लवकरच येईल. शट अप. आय सेड शट अप. आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. लेट्स क्रॅक अ डील. डील? या अजी, हे बघ, आम्ही हेमंतला, तुझ्या नवऱ्याला या सगळ्या आरोपातून मुक्त करू, त्याला जेलमधून सोडवू आणि शनाया आणि अक्षयच्या लग्नाचाही विचार करू. त्याबद्दल तुला काय हवंय माझ्याकडून? या आधीच सांगितलं होतं ना, तुझ्याकडे आमच्या विरोधात जे पुरावे आहेत ते सगळे, माइंड यू, सगळे आम्हाला हँड ओव्हर करायचे. आणि तसं करताना जर काही शहाणपणा केला तर आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. तुझ्या विरोधात असलेले सगळे पुरावे आम्ही तुला देणार. ऑफकोर्स. त्या बदल्यात तू माझ्या नवऱ्याला सोडवणार आणि माझ्या शनू बेबीचं लग्न अक्षयशी लावून देणार. या डन. मोनिशा मॅडम, आणि बाहेर जर तुम्हाला कोणी विचारलं की एवढा वेळ होता कुठे, मग काय सांगाल? काय सांगणार म्हणजे? पतिव्रता आहे ती, नवरा जेलमध्ये आहे, बिचारी नवस करायला बालाजीला गेली. राईट? मी आणि नवस लोकांना पटणार आहे तरी काय? पटवून दे. एनिवेज, मी असंच काहीतरी सांगेन. सो इट्स अ डील मनीषा. आता शब्दावर मागे फिरू नकोस, नाहीतर गाठ आमच्याशी. संजय, सोडव दिला. अरे बघता काय, सोडा त्यांना. हे लवकर सोडा. So it's a deal. आता कसं रिसीव्ह करू मी हिचा कॉल? चला तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. बर. बोल नम्रता, काय झालं? खूप काय घडलंय ताई, तुला विश्वासच बसणार नाही. यशोधरा सरनाईक काहीही करू शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बोल, तिथे काय घडलं? आपल्या टार्गेटने तिच्या टार्गेटला धमकी दिली. अच्छा, असं डील केलंय तर? हो, मला हे सगळं बघून धक्काच बसलाय. ही तर सुरुवात आहे. यशोधरा सरनाईक किती खालच्या पातळीवर जाते ना, तेच बघायचंय मला. माझं आहेच लक्ष तिच्यावर, मी तुला अपडेट देते. गुड, थँक्यू.
देवा, परमेश्वर, माझा अक्षय जिथे कुठे असेल तिथे सुखरूप राहू दे रे बाबा. का सतत परीक्षा घेतोयस माझ्या लेकराची? आई बस, रडू नकोस सारखी. काही होणार नाहीये आमच्या अक्षयला. ही इज गोइंग टू बी फाईन आणि सुखरूप परत येणार आहे तो. यशोधरा, तू त्यांच्यावर कशाला ओरडतेस? अक्षय कोणाला न सांगता अचानक घरातून निघून गेलाय. तो कुठे आहे, कसा आहे, कोणाला माहित नाही. आपल्याला जशी काळजी वाटते तशी काळजी त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. जोपर्यंत अक्षय समोर दिसत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवात जीव येणार नाही. आणि तू त्यांच्यावर काय ओरडतेस? म्हणजे आम्हाला काळजीच नाहीये त्याची? फक्त तुम्हा दोघांना काळजी आहे? त्याच्यावर पण नको ग चिडूस. बाप आहे तो त्याचा. त्याला सुद्धा काळजी असणारच ना आपल्या मुलांची ग. प्लीज 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 प्लीज. मला वाटतं आपण पॅनिक नको व्हायला. अक्षय जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल आणि तो लवकरात लवकर परत येईल. प्लीज तुम्ही असे पॅनिक होऊ नका. शांत राहा सगळे. श्रेयस, आम्ही पण तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनुष्का, थांब बेटा. अक्षय बद्दल कळलं. आय एम सो सॉरी. पण तुम्ही काळजी करू नका प्लीज. थँक्यू सो मच बेटा. आणि येस, तू श्रेयस बरोबर होतीस त्यामुळे इट वॉज अ बिग सपोर्ट फॉर हिम. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा रिलॅक्स झालो. थँक्यू, थँक्यू सो मच. यशोधरा सरनाईक आहेत का? इन्स्पेक्टर? काय झालं? इन्स्पेक्टर, आम्हीच यशोधरा. काय झालं? काय झालं? अक्षय बद्दल काही माहिती कळली आहे का तुम्हाला? सापडलाय का तो? तो आहे का तुमच्या बरोबर आता? अक्षय सापडला आमचा? Where is he? Is he with you? नाही, पण त्यांच्या काही वस्तू सापडल्यात. आमच्या एका कॉन्स्टेबलला रस्त्याच्या कडेला एक वॉलेट आणि घड्याळ सापडलंय. त्या वॉलेटमध्ये एक कार्ड सापडलं, त्याच्यामध्ये अक्षयचं नाव आहे. श्रेयस, काय म्हणताय? हे वॉलेट आणि घड्याळ त्यांचंच आहे ना? अक्षयच घड्याळ आहे. मी गिफ्ट केलेलं घड्याळ आहे. पण इन्स्पेक्टर साहेब, मग या वस्तू जर तुम्हाला सापडल्यात तर त्या परिसरात तुम्ही कुठे अक्षयला शोधलात का? माझा भाऊ कुठे आहे? हे बघा, आमचा शोध सुरू आहे. शोध सुरू आहे म्हणजे? अहो, वस्तू आहेत तर मग अक्षय पण तिकडेच कुठेतरी असणार ना. तुम्ही नीट शोध घेतला, नीट चेक केलं तुम्ही? अरे, कॉल द कमिशनर. आय हॅव टू पुट अन कंप्लेंट. ही लोक नीट शोधत नाहीयेत आपल्या अक्षयाला. तुझ्या लक्षात येत आहे का? बघा मॅडम, आमचा प्रयत्न सुरू आहे. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काही मदत हवी आहे का? मी तुमची मदत करतो. हवं तर तुम्हाला काही कल्पना असेल की तो या परिसरात असण्याची शक्यता आहे तर तिथे मी जाऊन शोधतो ना त्याला. हे बघा, तुम्ही नका काळजी करू. त्या परिसरामध्ये आमचा सगळा तपास सुरू आहे. एनिवे, तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. सो प्लीज. ओके. देवा, परमेश्वरा, अरे काय कमी केलं होतं रे आम्ही तुझं. कुठल्या जन्माचं सूड घेतोयस रे बाबा. अरे बस. प्लीज, हे बघ, अशी खचून जाऊ नकोस.
तुम्ही सगळेच असे कोणी खचून जाऊ नका एकदम. हे बघा, त्याच्या वस्तू सापडल्यात ना, म्हणजे अक्षय पण सापडणार आपला, तो घरी येणार सुखरूप. तुम्ही काळजी करू नका. आजी, तू आता फक्त एक गोष्ट कर, तू प्रार्थना कर आपल्या अक्षयसाठी. मॅम, आम्ही अक्षयला शोधायला निघतो. तुम्ही प्लीज काळजी करू नका, ते लवकर परत येतील. थँक्यू सो मच बेटा. जाऊ नये तुम्ही. नाही डॅड, तुमची आता इथे जास्त गरज आहे. तुम्ही इथे सगळं सांभाळा. तिथे काही कळलं तर मी लगेच कळवतो तुम्हाला. हा, फक्त अक्षय जर तेवढ्यात घरी आला तर मात्र मला कळवा. नक्की रे. येतो मी. अम्मा, आमच्या अक्षयला शोधून आणशील. आपल्या अक्षयला शोधून आण. येतो. चल. काळजी घ्या. मिस अनुष्का, तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल, मी हँडल करेन इथे सगळं. इट्स ओके, मी थांबते तुमच्या बरोबर. मिस अनुष्का, कालपासून तुम्ही घरी गेला नाही आहात. तुमच्या घरचे वाट बघत असतील आणि तुम्हालाही विश्रांतीची गरज आहे. तुम्ही थकला आहात. पोलीस स्टेशनला फक्त फॉर्मॅलिटीज आहेत, त्या मी पूर्ण करून घेईन. नाही, मी इन्फॉर्म केलंय घरी. डोंट वरी. तुम्ही आधीच खूप केलंय आणि काही लागलंच, काही वाटलंच तर मी तुम्हाला फोन करेन. नक्की ना? ऑफकोर्स. मी ड्रॉप करू का तुम्हाला? नो, इट्स ओके, मी जाईन. पण काहीही लागलं तर मला इन्फॉर्म करा. थँक्यू सो मच. काळजी घ्या. श्राऊ, प्लीज रडू नकोस ना बाळा. मी नाही बघू शकत तुला असं. आजपर्यंत आपण एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. अक्षय जिथे कुठे असेल ना, तिथे सुखरूप असेल आणि सुखरूप घरी येईल. यस नम्रता, बोल. अगं पण अक्षय, त्याची काही इन्फॉर्मेशन मिळाली का? नाही ताई, मला काय वाटतं अक्षयला कोणी गायब केलं नसावं. तो स्वतःच घरातून निघून गेला असावा. काही कळलं तर मी तुला लगेच सांगते. प्लीज प्लीज, जे काही घडेल ते मला अपडेट करत राहा. हो ताई. श्राऊ, मी अक्षयला शोधायला निघते. तू काळजी करू नकोस. तू जिथे कुठे असेल ना, तिथून मी त्याला शोधून आणेन. माझ्यावर विश्वास ठेव. थँक्यू ताई.
अजून किती दगदग करणार आहेस बाळा अरू? जोपर्यंत अक्षय सापडत नाही तोपर्यंत. अगं सापडेल तो, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. कसं सापडेल आई? आई अगं मी त्याला सगळीकडे शोधून आले, वन फिरत होते, तरी त्याचा कुठे पत्ता नाहीये. अगं त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता. तू स्वतःला असा त्रास करून घेतलास म्हणून अक्षय परत येणार आहे का? नाही ना. अगं मग शांत हो जरा, शांत डोक्याने शोधा, म्हणजे तो नक्की सापडेल. तेच तर जमत नाहीये ना आई. डोक्यात सतत असे काहीतरी विचार सुरू आहेत. असं वाटतंय आता तू जे म्हणत होतीस ना तेच बरोबर आहे. एका दोषी व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्याच्या प्रयत्नात आपण कितीतरी निर्दोष व्यक्तींना वेठीला धरतोय असं वाटतं ग. असं काही नाहीये गरू. आई अगं अक्षय आणि शनायाचं लग्न माझ्यामुळे मोडलंय. तो घर सोडून गेलाय. त्याच्या डिप्रेशनला, त्याच्या वागण्याला मी जबाबदार नाहीये तर कोण जबाबदार आहे? आई मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार ग. अगं अरू, काय हे वेड्यासारखं बोलणं? हे बघ, यातलं काहीही तुझ्यामुळे झालेलं नाहीये. हे सगळं त्या स्वार्थी यशोधरामुळे झालंय. अगं तिनेच तर हा लग्न मोडण्याचा निर्णय घेतलाय. तो बिचारा अक्षय घर सोडून गेला असेल, मला पूर्ण खात्री आहे. आई हे सगळे आपले तर्कवितर्क झालेत ग. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या सगळ्याला मी जबाबदार आहे ना. असं नाहीये ग आराध्या. कदाचित तो अक्षय आपल्या श्रावणीला विसरू शकला नसेल. आई मला एवढंच वाटतं, माझ्या या न्याय आणि अन्यायाच्या लढाईत आपल्या श्रावूला काही व्हायला नको ग. हो ग, मलाही तिचीच काळजी वाटते. अगं मगाशी तिने ती अक्षयची बातमी ऐकली ना, तर त्या टेन्शनने तिचं बीपी लो झालं होतं. काय? हो. आई मला नकोय न्याय, नकोय हे सगळं आता काहीच. मला फक्त माझी माणसं व्यवस्थित हवी आहे. त्या यशोधराशी माझं काही घेणं देणं नाहीये. तिला धडा शिकवण्यासाठी मी आपल्या श्रावूच्या आणि अक्षयच्या जीवाशी नाही खेळू शकत ग. याचा विचार आधी करायला हवा होता आराध्या. काका खरं तेच बोलतोय. तू आता अशा चक्रव्यूहात अडकलीयस जिथनं माघार नाही. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. एक तर शत्रूला तरी संपव, नाही तर स्वतः तरी संपवून घे. अहो पण भाऊजी, हे बघा वहिनी, मी बरोबर तेच बोलतोय. ही लढाई आता एकटीची आराध्याची राहिलेली नाहीये. या लढाईचे आपण सगळेजण एक भाग झालेलो होतो. यशोधरा काय आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच, आणि या गोष्टीची ही जाणीव झाली असेल की तिला जर कळलं तुम्ही सगळेजण जिवंत आहात तर ती मात्र तुम्हाला काही केल्यास सोडणार नाही. आणि यातून तुम्ही सगळेजण दूर कुठेतरी निघून जायचं जरी प्लॅन केलात तर आयुष्यभरासाठी श्रावणी आणि अक्षय हे सुखी राहणार नाहीत. अहो पण भाऊजी, माझ्या लेकीची अवस्था तरी बघा. काय ना वहिनी, न्यायाची लढाई इतकी सोपी नसते हे मी आधीच सांगितलं होतं आणि सावधही केलं होतं. आराध्या, अक्षय आज नाही तर उद्या घरी येईलच. यशोधरा आपल्या मुलाला शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही हे तितकंच खरं. आपणही आपल्याकडनं प्रयत्न करूया. तोवर जरा नीट विचार कर. ठीक आहे काका. अक्षय परत आल्याशिवाय मी कुठलाही विचार करणार नाहीये. माझा सगळा हट्ट फक्त न्यायासाठी आहे. पण त्यासाठी मी यशोधराच्या निर्दोष मुलांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. कारण तिची मुलं तिच्यासारखी नाहीयेत.